इथे अगदस बुबेरे यांच्याकडनं आम्हाला असं कळवलं गेलंय की अलमान टीम हा बॉल जर आता पडला नाही तर 2 धावांची पेनल्टी आपल्याला लागली जाईल. शॉर्ट फिल्डरने चालू करावं लागेल अन्यथा पेनल्टी लागेल. सज्ज होईल गोलंदाज मनीष आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल तिथे जर आपण पाहिला तर फ्लाईट बाउन्स बरोबर बॉलला विकेट कीपरच्या हातामध्ये न्यायचं आहे आणि यश आलंय त्यामध्ये. टप्पा खाल्यानंतर फ्लाईट बाउन्स बरोबर बॉल जर आपण पाहिला तर विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. श्री गणेश बुधावली संघ आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. दिश अँड द्रिशा एंटरप्राइजेस या नावानं हा संघ आपण पाहणार आहोत. बुधावली संघ या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शॉर्ट खेळाडू असतील तर 38 सर्कलच्या बाहेर ठेवता येणार नाही. किती एक शॉट असेल तर एक ठेवा. मुनाफ मेमन ज्यांनी या स्पर्धेकरता आपल्याला कॅप स्पॉन्सर केल्या. टॉस विनिंग जो कॅप्टन आहे त्याच्याकरता त्यांनी कॅप स्पॉन्सर केल्या. चला मॅच सुरू ठेवा. आम्हाला आयोजकांकडनं दिपे सूचना येतात. मी वैयक्तिक काही आपल्यापर्यंत पोहोचवत नाही. ज्या सूचना आहेत त्या आयोजकांनी दिल्यात आणि तेच रूल आहेत असोसिएशनचे. त्यामुळे तुम्हाला निर्धारित वेळेत मॅच कंप्लीट करणं किंवा पूर्ण करणं गरजेचं आहे. एका षटकाकरता 5 मिनिटाचा अवधी आहे तुम्हाला. त्यापेक्षा जास्त अवधी तुम्ही वापरू शकत नाही. मग परत शेवटी 38 सर्कलमध्ये प्लेयर वाढवण्याची वेळ येऊ शकते. एक चेंडूचा खेळ झालाय. 2 बॉलचा झालाय. 2 निर्धाव चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होता. इथे मात्र हा बॉल बॅटमध्ये आला नाही. फुल टॉस पद्धतीचा बॉल होता आणि तिथे रनआउटची विकेट. जियान 11 अगदी खराब परफॉर्म इथे पाहायला मिळते पहिल्या 3 बॉलवर. जिथे पहिले 2 बॉल डॉट आले. तिसरा बॉल ही फुल टॉस होता मात्र तो बॅटमध्ये मिडल करता आला आणि अभिलाषला आणि तिथे विशाल गवतेसारखा एक महत्त्वाचा खेळाडू ज्याला जर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपानं माघारी परतवलं. विकेट मिळाली. फर्स्ट विकेट डाऊन इयर. डायमंड डकचा शिकार इथे ठरत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. खेळाडू विशाल गवते तंबूच्या आसराला परत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता रघुवीर. थोडंसं चुका मैदानाच्या आतनं सध्या आपण पाहताय. या चुका तुम्हाला सुधारित कराव्या लागतील कारण चुका जर तुम्ही सातत्यपूर्ण करत राहिलात तर मग मॅच ती जिंकणं तुम्हाला कठीण होऊ शकतं. सावरावं लागेल. 5 ओव्हरचे मॅच आहे. एखादं षटक थोडीशी कठीण परिस्थिती तुमची होऊ शकते मात्र कमबॅक करणं हे क्रिकेटमध्ये प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला करावं लागतं आणि इथे कमबॅक हे तुम्हाला करावंच लागेल. टीम जियान 11 कुडूसला. जियान 11 कुडूस मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये आज आयुष 11 या नावानं अलमानचा संघ तुम्हाला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस रघुवीर आल्या एक दमदार स्ट्रोक खेळतोय. बॉलला फेकून देतोय ओव्हर द मिड विकेट. सीमा रेषा पार. षटकार. बघा मैदानामध्ये संधी दिली येण्याची आणि एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. तिथे रघुवीरच्या बॅटमधनं एक दमदार स्ट्रोक षटकार आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहिलाय. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना. रघुवीर एक टॅलेंटेड खेळाडू आहे. त्याचं टॅलेंट त्यानं मागच्या 2 वर्षाआधी खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं होतं. तो रघुवीर मैदानाच्या आतमध्ये आहे.
ऑफस्टंपवरनं पडला, तिकडनं बाहेरच्या बाजूनं एक अँगल क्रिएट करत असताना काढण्याचा प्रयत्न केला, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. 5 चेंडूचा खेळ आणि 5 चेंडूनंतर धावफलकावर 6 धावा आहेत. शांतता ती मैदानाच्या आतनं प्रस्थापित करायची आणि इथे जर आपण पाहिलं तर मनीष अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न त्याने केलाय. यावेळेचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता, मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करत असताना फलंदाजीमधली जी कसब जे असतं ना, कसब कला कौशल्य आपण ज्याला म्हणतो, ते कुठेतरी लुप्त पावलेलं आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम GR11 पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना GR11 कडून 6. पहिल्या ओव्हरचा खेळ, पहिल्या ओव्हरनंतर धावफलकावर 6 धावा आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं दीपेश घोलप गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. जबाबदारी ही त्याच्या खांद्यावर सुपूर्द केली आहे. ती जबाबदारी कशा पद्धतीने पाळेल, कशा पद्धतीने पूर्ण करेल ते आपल्याला बघायचं आहे. कारण जर आपण पाहिलं तर अल्मान या नावाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठी ओळख जर कोणी निर्माण करून दिली असेल तर ते नाव आहे दीपेश घोलप, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता पाहायला मिळते. समोर अभिलाष पाटील. अभिलाष स्ट्रगलमध्ये आहे, खराब फलंदाजी करतोय, प्री माइंडेड बॅटिंग करतोय, ऑफस्टंपच्या बाहेरचे बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न करतोय. चुका होतात, प्रत्येकाकडनं होतात, मात्र त्या चुका जो सुधारतो आणि चांगला खेळ दाखवतो ना, तो क्रिकेटमध्ये यशस्वी होतो. आणि इथे जर आपण पाहिलं तर सातत्यानं या चुका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे आणि या चुकांचं भुगतान इथे सध्या GR11 या टीमला मैदानाच्या आतनं करावं लागतंय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मात्र बॉलला फेकून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार. इथे दमदार स्ट्रोक आलाय. षटकार 6. चांगली फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतनं आपण पाहत आहे. चांगले स्ट्रोक आता अभिलाषच्या बॅटमधनं कन्वर्ट करायला त्यानं सुरुवात केली आहे. पुढचा बॉल, यावेळेस पुढे एकदा अभिलाषला बॉलला उडवलंय, फेकून दिलंय काऊ कॉर्नरच्या जवळपास. बॉल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा दमदार स्ट्रोक. षटकार 6. बॅक टू बॅक 2 चांगले स्ट्रोक इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. 2 दमदार स्ट्रोक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेत. एकंदर 3 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 ही धावसंख्या दाफलकावर आहे. यावेळेस मात्र मिस केलं. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, ऑफस्टंपच्या बाहेर खेळता आला असता, मात्र प्री माइंडेड जे मी आधी म्हटलं की एकाच क्षेत्रात शफल होताना मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग जिथनं फटका खेळण्याचा जो मनसुबा आहे तो इथे कुठेतरी अंगलट आला आणि त्यामुळे एक निर्धाव बॉल आला. 4 चेंडूचा खेळ, तदनंतर 18 धावा दाफलकावर आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला शिल्लक आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आणि अभिलाषला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद. विकेटचं पतन इथे होत असताना 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूनंतर धावसंख्या 18 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ जो पूर्णपणे गोलंदाजाने आपल्या नावावर केला, मात्र दुसऱ्या ओव्हरचा जर आपण विचार केला तर त्यामध्येही गोलंदाजानं आपलं वर्चस्व ते मैदानाच्या आतनं दाखवलं. अचूक टप्पा इथे साधलाय, कारण 2 षटकार जरी आले असले तरी या ओव्हरमध्ये
12-13 मध्ये फिनिश करण्याची संधी आहे इथे दीपेश घोलपला. 18 धावा दाफलकावर आहेत. कृष्णा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल इथे कृष्णाच्या अगदी समोरनं थोडासा फिरवण्याचा प्रयत्न केला, विकेटच्या मागे नेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर समाप्त झाली. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर दाफलकावर जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जियान 11 कडून 18 या आकड्यावर. सूरज पाटील कुठे जिथे कुठे लपून बसलेत आपल्याला यायचंय, कारण आपण जाऊन 1 तास झालाय किमान. दोन ओव्हरचा खेळ संपला. या 2 ओव्हरचा खेळ समाप्ती. एकेरीच धाफलक जर आपण पाहिलं तर धाफलकावर 18 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ तो इथे शिल्लक आहे. बघूया येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये कशा पद्धतीची इथे कामगिरी होईल. गोलंदाज मनीष आलाय. पुन्हा एकदा त्याला कंटिन्यू केलं गेलं आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगला परफॉर्म आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून त्यानं दाखवला होता. त्या मनीषला इथे कंटिन्यू केलं गेलं आहे. ओव्हर नंबर 3 करता त्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं आहे. क्षेत्ररक्षण आता पूर्णपणे आपण जर पाहिलं तर 38 सर्कलच्या बाहेर ते आपल्याला पाहायला मिळते. पेट्रोलिंग जर आपण पाहिलं तर सीमारेषे नजदीक ती सुरू झाली आहे. यावेळेस हा बॉल ऑफस्टमवरनं अतिरिक्त बाहेर राहिला. प्रदीप भंडारी आमच्याशी जोडले गेले. इशारा इथे वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येनं भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 19-19 या आकड्यावर. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू झालाय. पहिला बॉल इथे वाईटच्या स्वरूपानं. यावेळेस फटका फसलाय. रघुवीरचा बॉल हवेमध्ये आहे. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये मनीषनं झेल घेण्याचा तिथे इरादा दर्शवला आणि तदनंतर भाऊनं माघार घेतली आणि मनीषनं एक चांगला कॅच तिथे कॅरी केला. विकेट मिळवली. माघारी परतावं लागेल यावेळेस फलंदाज रघुवीरला. विकेट नंबर 2. दुसरा झटका जियान 11ला. रघुवीर बॅक टू द डगआउट. नो मॅन मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज कैश पटेल. चांगली फटके मैदानात आतनं खेळणं गरजेचं आहे आणि मैदानाच्या आतनं तेवढे चांगले फटके आत्तापर्यंत जियान 11नं खेळलेले नाही आहेत. या मॅचला जर जिंकायचं आहे तर मग ठोस टोटल किमान 50+ तिथपर्यंत पोहोचावं लागेल. 50+ धावा दाफलकावर उभ्या करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये जियान 11ला करावा लागेल. कैश पटेल मैदानाच्या आतमध्ये आहे आणि कैशला या मैदानाच्या आतमधनं आपला जलवा दाखवावा लागेल. चांगली फलंदाजी त्याला मैदानाच्या आतनं साकारावी लागेल. चांगले स्ट्रोक त्याला या मैदानाच्या आतनं खेळावे लागतील, कारण टीम जर आपण पाहिली तर ती अडचणीमध्ये आहे आणि या अडचणींवर जर मात करायची आहे तर कैशला बॅट चालवावी लागेल. यावेळेस मात्र कैशच्या बॅटमधला फटका चांगला. क्षेत्ररक्षक तिथे चांगली कामगिरी करतोय आणि त्याला माघारी परतवतोय. विकेट नंबर 3. तिसरा झटका कैश तंबूच्या आसराला परत. तौसिफ भुरे यांचे सुपुत्र अहमद भुरे इथं उपस्थित होत आहेत. अहमद आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 3 पडझड जी काही थांबायचं नाव घेत नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय शमीम. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे केली जाईल, कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाईल. मनीष त्याच्यावर सर्वाधिक विश्वास या टीमने दर्शवलाय, कारण 2 ओव्हरचा कोटा एका गोलंदाजाला हाताळायचा आणि त्या 2 ओव्हर करता मनीषच्या खांद्यावर विश्वास दर्शवलाय.
चेंडूला पाहिलं, सोडून दिलं, बाकीची कामगिरी प्रदीप भंडारी कंप्लीट करतात. इशारा आलाय त्यांच्या माध्यमातून वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 20-20 या ओव्हरचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही या ओव्हरमधले 4 चेंडू शिल्लक आहेत. समोर स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस मात्र वा, हाय अँड हँडसम स्ट्रोक इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फेकून दिले बॉलला मिड विकेटच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार. षटकार 6. रिप्ले मध्ये हा स्ट्रोक आपण पुन्हा एकदा पाहू शकतो. बघा मनीष चा हा बॉल तिथे ऑफस्टॉमच्या बाहेरनं खेचून मारलाय. ऑफस्टॉमच्या बाहेरनं खेचून मारत असताना त्याला मिड विकेटच्या डोक्यावरनं अगदी दूर या प्रिमासेसच्या बाहेर, या पार्कच्या बाहेर तो फटका त्यांना सजवला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 30-26 या आकड्यावर आता काहीतरी टोटल ही धावफलकावर दिसू लागली आहे. कारण ज्याही रन्स बनल्यात त्या सर्व रन्स फक्त षटकाराचे आहेत. 4 षटकार आतापर्यंत लागलेत आणि 2 वाईट. 26. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुण्याचा एकदा फटका चांगला आहे. दीपेश घोलप तो तिथे बॉलवर येईल. टोल लागला होता बॉल, मात्र थोडासा हाईट जर प्राप्त केली असती तर मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला असता. मात्र इथे दीपेश घोलप त्या बॉलच्या समोर आला आणि एक चांगला कॅच दीपेशनं तिथे कॅरी केला. हे बघा रिप्लेमध्ये आपण पुण्याचा एकदा पाहू शकतो. टोच्या जवळपास मला वाटतं बॉल लागला होता. हो, अगदी टोच्या जवळ बॉल लागला होता, त्यामुळे वेगानं आला. मात्र दीपेश एक चांगला खेळाडू आहे, त्याच्याकडनं चुका त्या आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि तिथे जर आपण पाहिलं तर अगदी चांगला कॅच त्याच्या माध्यमातून. कारण टोच्या जवळ जेव्हा बॉल लागतो तेव्हा तो प्रचंड वेगानं तुमच्याकडे येतो. आणि इथे जर आपण पाहिलं तर तो वेगानं येणारा जो बॉल आहे तो अगदी सहजतेनं दीपेशनं जिथे कॅरी केला, विकेट मिळवली. विकेट आणि षटकार आणि डॉट हे 3च चित्र या मॅचमध्ये सुरू आहे. 26 धावा, 3रं षटक. आत्तापर्यंत एकंदर 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही या ओव्हरमधला शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुरेश आलाय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र फुल टॉस होता, मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं ते जमलं नाही. एकही सिंगल आतापर्यंत या डावामध्ये आलेली नाही आहे. विकेट्स त्या सातत्यपूर्ण येत असताना आपण पाहताय आणि षटकार आलेत, त्यामुळे 26 आहेत. यावेळेस आणखी एक मोठा फटका, मात्र त्यावर झेल कन्वर्ट होईल. इथे माघारी परतावं लागेल. आणखी एक गडी तंबूच्या असलेला परतत असताना विकेटचं बदन, खेळाडू बाद. मनीषनं आपलं फायपर कंप्लीट केलंय या मॅचमध्ये. 5 विकेट्स या मॅचमध्ये आपल्या नावावर केल्यात. अगदी अप्रतिम गोलंदाजी त्याच्या वतीनं आपण पाहिली आणि चांगली गोलंदाजी करत असताना 5 विकेट्स या मॅचमध्ये त्यानं आपल्या नावावर केल्यात. फायपर कंप्लीट केलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. संदेश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. समोर कृष्णा आहे, कृष्णा पवार. चांगली बॅटिंग त्याला मैदानाच्या आतनं साकारावी लागेल. चांगला खेळ त्याला मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र डाऊन द लेग रन घेण्याचा मनसुबा होता इथे खिजरचा, कारण ह्या डावामध्ये एकतरी सिंगल यावी असं वाटतं तिथे. तिथे जर आपण पाहिलं तर रिव्ह्यू नाही आहे, प्लम करता रिव्ह्यू नाही.
निर्धावच्या स्वरूपानं चेंडू इथे आपण पाहू शकता. हा बॉल मिसिंग द लेग स्टंप होता. पिचिंग सुद्धा डाऊन द लेग होती. डाऊन द लेग पिचिंग असेल तर मग तिथे अपील ग्राह्य धरलीच जात नाही. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग रिप्लेमध्ये आपण पाहिलं जरूर की पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर जेव्हा झाली ना तिथे अपील ही ग्राह्य धरलीच जात नाही. आणि इथे जर आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेरची पिचिंग होती. यावेळेस मात्र कृष्णानं बॉलला हवेमध्ये उडवलंय. व्हाट अ कॅच, सुपर कॅच. एकही झेल इथे सोडलेला नाही या टीम अल्माननं. कृष्णाला माघारी परतवले. आणखी एक गडी तंबूच्या आसराला. विकेटचं बदल खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शोएब फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 विकेट्स गेल्यात. धावसंख्या 26 आहे. अडचणी त्या काही संपायचं नाव घेत नाहीयेत. पूर्वार्धाच्या खेळामध्ये ज्या पद्धतीने खेळ असायला हवा तो खेळ तेवढा योग्यतेचा आत्तापर्यंत दाखवणं शक्य झालेलं नाही आहे. मैदानामध्ये कोणीतरी उभं राहणं गरजेचं आहे. नुसतं उभं राहून नाही तर त्याला रन्स त्या धावफलकावर जोडणं गरजेचं आहे. कारण रन त्या वाढत नाही आहेत, विकेट मात्र वाढत चालल्यात एका बाजूनं. फटका फसलाय. पुण्याच्या एकदा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक ओमकार वा. आज जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे. काय फिल्डिंग एफर्ट दाखवलेत आज टीम अल्माननं. आयुष 11 या नावानं मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र प्रत्येक खेळाडूनं 100% एफर्ट लावताना लाजवाब कॅचेस आज त्या सर्वांनी कंप्लीट केलेत. अप्रतिम फिल्डिंग. बघा फिल्डिंगचा स्तर जर तुमचा उत्तम दर्जाचा असेल ना तर मग तिथे त्या मॅचमध्ये तुम्हाला कुरघोडी करता येते. त्याचं कारण तुम्ही फलंदाजाच्या डोक्याशी खेळत राहता. एखादा चुकीचा फटका झाला तर झेल सुटणार नाही हे जेव्हा त्याच्या मनावर बिंबवलं जातं ना तेव्हा मग तो द्विधा मनस्थितीमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जुनेद बगदादी. जुनेद मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. 8 विकेट त्या पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर दुसरी जी मॅच झाली होती तिथे डिंगडॉंग वडवलीनं फक्त 20 धावांवर SP बिलोशीला रोखलं आणि त्यांना स्पर्धेबाहेर केलं. अगदी तशीच परिस्थिती इथे निर्माण होते की काय पुण्याच्या एकदा ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सुरेश. यावेळेस मात्र बिटवीन द गॅप एक डबल इथे धावफलकावर जोडली जाईल. 2 धावा तिथे डिक्लेरेशन झोनच्या ज्या धावफलकावर मिळतील आणि या 2 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती एकंदर 28 या आकड्यावर. खूप काळ या 26 आकड्यावर धावफलक अडकून बसलं होतं. तर तिथनं पुढं सरकवणं गरजेचं होतं आणि इथे जर आपण पाहिलं तर खूप काळानंतर ते धावफलक पुढं सरकलं आणि 28 या आकड्यावर जाऊन पोचलंय. डाव्या स्टीवर पडला आणि तिकडनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं मला वाटतं पायाला स्पर्श करत असताना हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आणखी एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. एकंदर या ओव्हरचा जर आपण विचार केला तर या ओव्हरमधले 5 चेंडूचा खेळ तर नंतर 28 धावा. रन्स पूर्णपणे स्टॉप आहेत. 4थं षटक सुरू आहे. पुढे आला, स्टेप आउट केलं, मात्र बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन नाही. तिथे ओव्हर समाप्त झाली. ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर धावफलकावर 28 धावा. 8 विकेटच्या पतनानंतर क्रमांक 10 वर जुनेद आलाय मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता.
इथे एक सिंगल या बॉलवर जॉईन केली गेली. एक सिंगलच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. भाऊ आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. एक एक्सपिरियन्स असलेला खेळाडू, चांगला गोलंदाज म्हणून अल्मान टीमकडनं आपण सातत्यानं त्याला खेळ करताना पाहिला आहे. तो भाऊ सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एनकडनं जर आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याकरता फलंदाज जुनीद बगदादी. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं आहे. सरळ बॅटनं रन्स वाढवणं गरजेचं असताना तिथे विकेट नंबर 9, 9वा झटका, शेवटचा गडी, शेवटचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि तन्मय जाधव हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. या टीमचा गोलंदाज आहे, मात्र आता तो फलंदाजी करण्याकरता शेवटचा गडी म्हणून मैदानाच्या आतमध्ये जात असताना आता 9 विकेट्स. नऊ गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक जर आपण पाहिलं तर 29 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अजूनही या डावातील जवळपास 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. भाऊ फटका चांगला आहे यावेळेस. आता विकेट सॅक्रिफाईसही करता येणार नाही कारण लास्ट विकेट आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना एकंदर 30 या आकड्यावर येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 चांगले फटके आले तर 40+ मध्ये पोहोचता येईल. काही तन्मय जाधव इथे चांगले फटके सजवेल मैदानाच्या आतनं. हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. डॉटच्या स्वरूपानं चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हरचे अजूनही 2 चेंडू ते शिल्लक आहेत. तन्मय स्ट्रायकर एनकडे. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक तन्मयच्या बॅटमधनं. बॉल चाललाय ओव्हर द मिड विकेट, सीमा रेषा पार, षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 36 धावा. शेवटचा बॉल. आणखी एक मोठा फटका तर उडवलाय, मात्र तिथे एक क्षेत्ररक्षक आहे आणि शेवटच्या बॉलवर तिथे चुकी झाली. दुसऱ्या धावे करता येतोय. 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या जातात. तिसऱ्या धावे करता येत आहेत आणि 3 रन तिथे कंप्लीट झाल्या. 3च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 या आकड्यावर. आणि विजया करता जर आपण पाहिलं तर उत्तरार्धाच्या खेळामध्ये 40 धावसंख्येची गरज आहे. या 40 धावा काय डिफेंड केल्या जातील की बनवल्या जातील ते आपण पाहणार आहोत. आणि हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आपल्यासोबत जॉईंट होतील साधारणजी अडकमोळ सर. सूरज पाटील आपल्याला लगेचच इथे संपर्क साधायचा आहे. लंच ब्रेक 20 मिनिटाचा असतो. आपल्याला 1.5 तास झालाय. 1.5 तास कॉल ही लागत नाही, त्यामुळे माईकवर सांगावं लागतंय. या हॅलो. यानंतरच्या नाणेफेकीसाठी मी मैदानामध्ये बोलवतो एक टीम निंबोली आणि बुदावली. निंबोली आणि बुदावली दोन्ही संघनायकांना जर आमचा आवाज आपल्या कानापर्यंत येत असेल तर आपल्याला विनंती आहे
की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. टीम निंबोली आणि टीम बुदावली, टीम निंबोली आणि टीम बुदावली दोन्ही संघांना यानंतरचा होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी आम्ही समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला असलेल्या टॉस बॉक्समध्ये बोलावतोय. टीम निंबोली आणि टीम बुदावली. बोल ना, घुम्यासारखी बसून राहिले तुम्ही. बाप कोण झाला? विशाल ना, विशाल आऊट. नवीन आला तर नवीन फलंदाज आला दीपेश. धावसंख्या झालेली 19 आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय? आता लक्ष ठेव. सुरेश. राईट आर्म, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलवलं जात आहे. 1 रन पळून काढली जाते आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते. कोणी मारला? मारला कोणी? धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वर. इथं लिहायची असतात. ये इथं कुठं लिहिलास तू? काय तुम्ही धावसंख्या झालेली 20. पुढील चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला पुल केलं जात आहे आणि 1 बाउन्सनी चेंडू जातोय चौकार. कोणी मारला? त्याने ना, दीपेश. धावसंख्या 24. धावसंख्या झालेली 24. पुन्हा एकदा या षटकातला पुढील चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला चेंडूला पूल केलंय, पॉवरफुल. पंचांचा इशारा, दूर गगन की छाव में षटकार. कोणी मारला? जमल ना? लिहायला जमल का? कधी लिहिला अगोदर? धावसंख्या झालेली आहे 30 धावा झालेल्या आहेत. जबरदस्त फलंदाजी दीपेश यांची. विशाल बाद झाला क्लीन बॉलच्या रूपानं. पहिल्या षटकामध्ये तन्मयवर जो पोलिशी मार दिला आणि सामना जवळजवळ कुडू संघाच्या हातातनं हिसकावून घेतलेला आहे. तन्मय जाधव आज रात्रभर झोपू शकणार, इतका पोलिशी मार त्याच्यावर जबरदस्त कातिलाना हमला विशाल आणि मनीष यांनी केलेला आहे. पुढचा चेंडू. याला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप दे धनार्दन जॉर्ज आणि जनार्दन. दीपेश याचा रिव्हर्स स्वीपचा षटकार. दीपेश षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती जवळजवळ 36 वर. पोलिशी मार. एकाही गोलंदाजाला इथे व्यवस्थित गोलंदाजी करून धावा रोखण्यामध्ये यश आलेलं नाहीये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा दूर गगन की छाव में. पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आणि मला वाटते सामना इथे संपतोय. सामना संपलाय. खेळ खल्लास. 11 चेंडूमध्ये 40 धावा पार केलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच दीपेश घोलप. 5 विकेट कोणी घेतलेले आहेत मगाशी? पहिला गोलंदाज काय नाही, मनीष नाही, त्यांनी नाही, हा मनीष. 5 विकेट घेणारा मनीष. मॅन ऑफ द मॅच मनीष, टेकिंग 5 विकेट्स. कम ऑन मनीष.